बघा वर्ग 10वा प्रकरण क्रमांक 5 हरित ऊर्जेच्या दिशेने. त्यात आपल्याला आज उपघटक बघायचा आहे पान नंबर 52 वर नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्र. आता यामध्ये नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण होणाऱ्या उच्च तापमान व दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाइन वापरले जाते. उच्च तापमान आणि दाब, या उच्च तापमान आणि दाबाच्या वायूने फिरणारे टर्बाइन या ठिकाणी वापरले जाते. आता या नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील रचना बघा. त्यामध्ये उच्च दाबाच्या हवेसाठी एक कॉम्प्रेसर असते. उच्च दाबाच्या हवेसाठी एक कॉम्प्रेसर बसवलेलं असते बघा. त्यानंतर ज्वलन कप्पा किंवा त्याला ज्वलन कक्ष असं सुद्धा म्हणतात. ज्वलन कप्पा किंवा त्याला काय म्हणतात, ज्वलन कक्ष असं सुद्धा म्हटलं जातं. आणि त्यामध्ये हा नैसर्गिक वायू त्याचं थोडक्यात ज्वलन केलं जातं बघा. उच्च दाबाच्या हवेसाठीचं कॉम्प्रेसर, ज्वलन कप्पा, त्या वायूवर चालणारे टर्बाइन, या वायूवर चालणारे टर्बाइन, त्यानंतर त्या टर्बाइनला जोडलेलं जनित्र बघा. आता मागच्या आपल्याला ऊर्जा निर्मितीमध्ये सुद्धा इथून पुढे जनित्र, आणि जनित्रामध्ये काय तयार होते, विद्युत ऊर्जा. त्या ठिकाणी पण आपण पाहिलं होतं. आता या ठिकाणी नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत केंद्रातील ही रचना आहे. मग आता नैसर्गिक वायू ऊर्जेवर आधारित विद्युत संचामध्ये मुख्यतः 3 भाग असतात. त्याचे मुख्य भाग किती असतात, 3 भाग आहेत. कॉम्प्रेसरच्या साहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. हे कॉम्प्रेसर असते आणि या कॉम्प्रेसरच्या मदतीने किंवा साहाय्याने ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा सोडली जाते. आता या कॉम्प्रेसरच्या साहाय्याने जो ज्वलन कक्ष असतो किंवा ज्वलन कप्पा असतो, या ज्वलन कप्प्यामध्ये उच्च दाबाची हवा त्या ठिकाणी सोडली जाते. हा तो ज्वलन कप्पा आहे. आणि हे हवेसाठीचं कॉम्प्रेसर आहे रचनेमध्ये आपण जर पाहिलं तर. आता तिथे नैसर्गिक वायू व हवा एकत्र येतात बघा. नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येतात. या कॉम्प्रेसर मधून हवा सोडली जाते आणि त्या ठिकाणी नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येऊन त्यांचे ज्वलन होते. नैसर्गिक वायू आणि हवा एकत्र येतात आणि त्याचे त्या ठिकाणी ज्वलन होते. आता या कप्प्यातून आलेला आणि अतिदाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाइनची पाती फिरवतो. या कप्प्यातून आलेला अतिउच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू टर्बाइनची पाती फिरवतो आणि टर्बाइनला जोडलेले जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. टर्बाइनला जोडलेले जे काही जनित्र आहे, हे जनित्र फिरून विद्युत निर्मिती होते. आता या नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्रामध्ये टप्प्याटप्प्याने होणारं ऊर्जेचं रूपांतरण बघा. त्या ऊर्जेचं रूपांतरण कशा प्रकारे होते, ऊर्जेचं टप्प्याटप्प्याने होणारं रूपांतरण आपल्याला 5.13 मध्ये दाखवलेलं आहे. नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्रातील ऊर्जा रूपांतरण. आता याच्यामध्ये ऊर्जेचं रूपांतर कसं होते, आता नैसर्गिक वायूमधील रासायनिक ऊर्जा, या नैसर्गिक वायूमध्ये रासायनिक ऊर्जा असते. हा जो नैसर्गिक वायू आहे, या नैसर्गिक वायूमध्ये रासायनिक ऊर्जा असते आणि या रासायनिक वायूच्या नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा म्हणजे काय, या नैसर्गिक वायूचं ज्वलन होते
आणि ज्वलन झाल्यानंतर गतिज ऊर्जा निर्माण होते. नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने त्या ठिकाणी गतिज ऊर्जा तयार होते आणि ही गतिज ऊर्जा, या गतिज ऊर्जेमुळे टर्बाईन फिरवलं जातं. बरोबर आहे, आपण मागच्या तासिकेला पाहिलं होतं की वाफेच्या सहाय्याने टर्बाईन फिरवलं होतं. आता या ठिकाणी नैसर्गिक वायूच्या ज्वलनाने निर्माण झालेली गतिज ऊर्जा आहे, या गतिज ऊर्जेच्या सहाय्याने टर्बाईन फिरवलं जातं. म्हणजे थोडक्यात टर्बाईन फिरल्यानंतर हे टर्बाईन कशाला जोडलेलं असते? जनित्राला. हे टर्बाईन कशाला जोडलेलं असतं? जनित्राला जोडलेले असते आणि मग हे टर्बाईन जनित्राला फिरवते किंवा जनित्र फिरून मग विद्युत निर्मिती होते. अशा प्रकारे या ठिकाणी विद्युत ऊर्जा तयार होत असते. आलं का लक्षात? आता कोळशावर चालणाऱ्या विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. याची कार्यक्षमता अधिक आहे. कोळशावर चालणारं जे काही विद्युत निर्मिती संच असतो तो विद्युत निर्मिती संचापेक्षा नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या संचाची कार्यक्षमता अधिक असते. आणि एक अजून लक्षात ठेवा की या ठिकाणी नैसर्गिक वायूमध्ये सल्फर नसतो. सल्फर नसल्याने त्याच्या ज्वलनातून प्रदूषण सुद्धा कमी होते. त्याचं ज्वलन होऊन त्या ठिकाणी प्रदूषण सुद्धा कमी होते. या दोन गोष्टी आपल्याला सांगता येतील की कार्यक्षमता अधिक असते आणि दुसरी गोष्ट म्हणजे यातून प्रदूषण होत नाही. त्या संचाची कार्यक्षमता अधिक असते आणि यातून प्रदूषण होत नाही. आता नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत निर्मिती केंद्राचा आराखडा आपल्याला 5.14 मध्ये दिलेला आहे. या आराखड्यामध्ये बघा इंधन म्हणजे कोणतं आहे? नैसर्गिक वायू. बरोबर आहे, इंधन. त्यानंतर ज्वलन कक्ष, त्यानंतर हा कॉम्प्रेसर आहे, आपण यापूर्वी पाहिला. नंतर गॅस टर्बाईन, बाहेर पडणारे उष्ण वायू, त्या ज्वलन कक्षातून येणाऱ्या उच्च दाबाच्या हवेमुळे किंवा नैसर्गिक वायू त्या ठिकाणी अतिउच्च दाबाचा आणि तापमानाचा वायू त्या टर्बाईनची पाती फिरवतो. हे जे टर्बाईन आहे या टर्बाईनची ते पाती फिरवतो आणि हे टर्बाईन पुढे बघा जनित्राला जोडलेलं आहे. हे टर्बाईन पुढे जनित्राला जोडलेलं आहे आणि जनित्रामध्ये या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण होते. तर अशा प्रकारे या नैसर्गिक वायूवर आधारित ऊर्जा विद्युत निर्मिती केंद्र त्या ठिकाणी विद्युत ऊर्जा निर्माण केली जाते. आता या ठिकाणी आपल्याला भारतामध्ये काही प्रमुख नैसर्गिक वायू आधारित विद्युत निर्मिती केंद्र आणि त्यांची निर्मिती क्षमता आहे. त्यातलं पहिलं आहे समरलकोटा, आंध्र प्रदेशमध्ये आहे. समरलकोटा कुठे आहे? आंध्र प्रदेश. त्याची क्षमता आहे 2620 मेगावॅट. दुसरं आहे अंजनवेल, हे महाराष्ट्रामध्ये आहे. त्याची क्षमता आहे 2220 मेगावॅट. त्यानंतर बवाना दिल्लीमध्ये आहे. त्याची क्षमता आहे 1500 मेगावॅट. त्यानंतर परत आंध्र प्रदेशमध्ये कोंडापल्ली या ठिकाणी 1466 मेगावॅट एवढी क्षमता असलेलं विद्युत निर्मिती केंद्र आहे.
आता या ठिकाणी आपण नैसर्गिक वायूवर आधारित विद्युत केंद्र, त्याची रचना, ऊर्जा रूपांतरण आणि आराखडा पाहिला. आता पुढे आपल्याला पाहायचं आहे विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण. आता ही विद्युत निर्मिती प्रक्रिया आणि पर्यावरण याच्यामध्ये बघा की कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम यासारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाही. बघा आपल्याला एक चौकट दिली होती की कोणती विद्युत निर्मिती प्रक्रिया पर्यावरण स्नेही आहे व कोणती नाही. आता त्याचं उत्तर बघा, कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधने किंवा युरेनियम अथवा प्लुटोनियम सारखी आण्विक इंधने वापरून केलेली विद्युत निर्मिती ही पर्यावरण स्नेही नाही. म्हणजे काय? या ऊर्जा स्रोताचा वापर करून विद्युत निर्मिती केल्यास त्या वापरामुळे पर्यावरणावर दुष्परिणाम होऊ शकतात. याचे पर्यावरणावर दुष्परिणाम होतात म्हणून ते पर्यावरण स्नेही नाही. बरोबर आहे. आता कोळसा, नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची व कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात. बघा कोळसा असेल किंवा नैसर्गिक वायू असेल, या कोळसा आणि नैसर्गिक वायू यासारखी खनिज इंधनाच्या ज्वलनातून काही घटक वायूंची आणि कणांची निर्मिती होऊन ते हवेत मिसळले जातात आणि यामुळे हवा प्रदूषित होते. याच्यामुळे काय होते? हवा प्रदूषित होते आणि इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून कार्बन मोनॉक्साईड तयार होते. या कार्बन मोनॉक्साईडचा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतो. तसंच इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे वातावरणातील प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. इंधनाच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण वाढल्याने पर्यावरणावर दुष्परिणाम होतात. जागतिक तापमान वाढ हे त्याचं उदाहरण आहे. कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वातावरणात वाढल्यामुळे जागतिक तापमान वाढ झालेली आहे आणि पेट्रोल, डिझेल, कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षा यासारखे परिणाम होतात. बघा पेट्रोल, डिझेल आणि कोळसा यांच्या ज्वलनातून निर्माण होणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साईडमुळे आम्लवर्षा सारखे परिणाम होतात. म्हणजे आम्लाचा पाऊस, थोडक्यात आम्लाचा पाऊस पडतो त्याला आपण आम्लवर्षा असं म्हणतो. आता हा आम्लाचा पाऊस पडतो कसा? तर यातून बाहेर पडणारे जे काही घातक रसायन आहेत ही रसायने पावसाच्या पाण्यात मिसळतात आणि ही रसायने पावसाच्या पाण्यात मिसळल्यानंतर तो जो काही पाऊस असतो तो पाऊस आम्लयुक्त असतो आणि म्हणून त्याला आम्लवर्षा असे म्हणतात. त्यानंतर जीवाश्म इंधनाच्या अपूर्ण ज्वलनातून निर्माण होणारे धुरातील कण हवेचे प्रदूषण करतात. हे जे धुराचे कण असतात ते धुराचे कण हवेचे प्रदूषण करतात आणि यामुळे दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार होतात. यामुळे काय होते? दम्यासारखे श्वसन संस्थेचे विकार होतात. नंतर कोळसा, खनिज तेले, पेट्रोल आणि डिझेल आणि नैसर्गिक वायू त्याला LPG, CNG ही सारी जीवाश्म इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागली आहेत. बघा कोळसा असेल किंवा खनिज तेल असतील, त्यात मग पेट्रोल असेल, डिझेल असेल, नैसर्गिक वायूमध्ये LPG आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस किंवा CNG म्हणजे कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस. ही सर्व जीवाश्म इंधने किंवा खनिज इंधने तयार होण्यासाठी लाखो वर्ष लागली आहेत आणि त्याची भूगर्भातील साठे सुद्धा मर्यादित आहेत. त्याचे जे साठे आहेत भूगर्भातील ते साठे सुद्धा काय आहेत? मर्यादित आहेत. त्यामुळे भविष्य काळात हे साठे संपणारच आहेत. असं म्हटलं जातं की ज्या वेगाने आपण हे साठे, इंधनाचे साठे वापरत आहोत त्या वेगाने कोळशाचे जागतिक साठे येत्या 200 वर्षात तर नैसर्गिक वायूचे साठे येत्या 200 ते 300 वर्षात संपू शकतात.
म्हणजे आपण जे दगडी कोळसा वापरतो किंवा नैसर्गिक वायू वापरतो, येत्या 200 ते 300 वर्षात हे साठे संपण्याच्या मार्गावर आहेत. नंतर नंबर 3 मध्ये आपल्याला असं सांगता येईल की अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या, अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता यासारख्या धोक्यांची चर्चा आपण यापूर्वीच्या तासामध्ये अर्थात काल आपण केलेली आहे. की अणुऊर्जा वापरातील आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटीची समस्या आणि अपघातातून होणाऱ्या संभाव्य हानीची शक्यता यासारख्या धोक्याची चर्चा आपण काल केली. या सर्व बाबी लक्षात घेता खनिज इंधनापासून आणि अणुऊर्जेपासून मिळणारी विद्युत ऊर्जा ही पर्यावरण स्नेही नाही असे आपल्याला म्हणतो. मग पर्यावरण स्नेही ऊर्जा कशाला म्हणता येईल? की पर्यावरण स्नेही ऊर्जा म्हणजे काय? पर्यावरण स्नेही ऊर्जा म्हणजे काय? तर विद्युत निर्मितीसाठी असे काही मार्ग वापरले जातात की ज्यामध्ये वर उल्लेखलेल्या समस्या उद्भवत नाही. जसं हवेचं प्रदूषण असेल, साठे संपण्याची शक्यता असेल, त्यानंतर आण्विक कचऱ्याच्या विल्हेवाटी सारखी समस्या, ह्या ज्या काही समस्या आपण पाहिल्या त्या समस्या उद्भवत नाही. जलसाठ्यापासून विद्युत निर्मिती, पवन ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, सौर ऊर्जेपासून विद्युत निर्मिती, जैविक इंधनापासून विद्युत निर्मिती, अशा काही मार्गांनी विद्युत निर्मिती होऊ शकते. यामध्ये वापर करण्यात येत असलेले ऊर्जा स्रोत म्हणजेच जलसाठा, वापर करण्यात येत असलेला ऊर्जा स्रोत म्हणजे काय? जलसाठा, वेगात वाहणारा वारा, सूर्यप्रकाश, जैविक इंधन हे कधीही न संपणारे आहेत. हे कधीही न संपणारे आहेत म्हणजेच ते शाश्वत आहेत. शिवाय यामध्ये वर उल्लेखलेल्या पर्यावरणीय समस्याही निर्माण होत नाही. म्हणून अशा प्रकारांनी निर्मित ऊर्जा ही पर्यावरण स्नेही ऊर्जा म्हणतात. अशा प्रकारची जी ऊर्जा आहे ही ऊर्जा पर्यावरण स्नेही म्हणता येईल आणि यालाच आपण हरित ऊर्जा असे सुद्धा म्हणू शकतो. यालाच काय म्हणतो आपण? हरित ऊर्जा असं म्हणू शकतो. कोळसा, नैसर्गिक वायू, खनिज तेल, अणुइंधन यांच्या वापरातील धोके ओळखून आज जगात सर्वत्र पर्यावरण स्नेही अर्थात हरित ऊर्जेच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. तर अशा प्रकारे पर्यावरण स्नेही ऊर्जेकडे अर्थातच हरित ऊर्जेच्या दिशेने ही वाटचाल सुरू आहे.